अरेंज मॅरेज भाग 2 विथ एक्स्ट्रा लव्ह. राकेश तर घराबाहेर पडला होता, पण आराध्याचा विचार करून नुसता गोंधळ उडाला होता. तिला काय करावं काहीच सुचत नव्हतं. ती तशी शांतपणे बसून त्या रूमला टकमक पाहत होती आणि त्या भिंतीवर नजर फिरवत होती. पाहता पाहता एका फोटोवर तिची नजर थांबली. तिने एक फोटो लागलेली होती. त्या भरल्या मोठ्या फोटोच्या खाली आई साहेब लिहिलेलं होतं. तर खाली नाव लिहिलेलं होतं, सौ कामिनी अनिल देशपांडे. त्यांचा फोटोवर हार चढलेला होता. त्यावरून साफ कळत होतं की त्यांचा मृत्यू झालाय, पण त्यांचा चेहरा मात्र ह्या गोष्टीला दुजोरा देत नव्हता. तो चेहरा रेखीव आणि बोलका होता. आराध्यला क्षणार्धात कळलं की ती राकेशची आई आहे म्हणून. ती इकडून तिकडे नजर फिरवितच होती, कारण तिला झोप येत नव्हती. तिच्या मनात सतत एकच विचार येत होता की राकेश परतल्यावर काय होईल, आणि हाच तो प्रश्न तिला झोप न येण्याचं कारण बनत होता. तिच्या मनाने तिला आराम करायची संमती दिलेली नव्हती, पण तिचे डोळे ते मात्र दुखायला लागले होते. विचार करता करताच तिला नकळतच झोप लागली. तेव्हा रात्रीचे 11 वाजले असतील कदाचित. जेव्हा राकेश घराच्या बाहेर पडला होता, त्याच्या गाडीच्या आवाजाने आयनने सुद्धा बाहेर डोकावून पाहिले होते. त्यामुळे त्याला कळले होते की राकेश रूममध्ये नसून बाहेर जात आहे. काही चुकीचं होऊ नये याची खात्री करायला तो सुद्धा त्याच्या मागे दुसरी गाडी घेऊन निघाला. या सगळ्यांची कल्पना राकेशला मात्र नव्हतीच. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्नाचे ठाण मांडले होते, ते म्हणजे सायलीच्या जागी आराध्या कशी काय. तो विचार करण्याच्या मानसिकतेत नव्हताच. त्याला सतत एकच वाटत होतं, ते म्हणजे असं का होतं की ज्यांना ज्यांना तो प्रेम करतो ती सर्व लोक त्यांच्या आयुष्यातून दूर होतात. आधी आई, मग बाबा आणि आता सायली पण. त्याहूनही दुःखद म्हणजे ती आराध्या. तिच्याशी त्याचं लग्न झालेलं होतं. काय करावं ह्या विचारातच तो एका बारमध्ये शिरला आणि त्याने ड्रिंक करायला सुरुवात केली. काही वेळातच तिथे आयन आला आणि त्याला घरी चल म्हणून बोलवायला लागला, पण राकेश मात्र त्याची ऐकत नव्हता. आयन खूप ऑकवर्ड फील होत होतं, कारण याच्या आधी तरी राकेशने इतकी दारू कधीही प्यायली नव्हती की त्याला घरी जाण्यासाठी रिक्वेस्ट करावी लागेल. पण आज मात्र तो दिवस सुद्धा आला होता. आयन म्हणतो, भाई बस झालं, तुला खूप झाली आता, घरी चल. चल बरं. आयन राकेशला रिक्वेस्ट करीत बोलला. राकेश म्हणतो, नो, आय डोंट वॉन्ट टू गो बॅक. राकेश अडखडत बोलला. पण आयन मात्र काहीही झालं तरी त्याला घरी नेऊनच मांडणार असा इरादा पक्का करून आला होता. आयन म्हणतो, ओके भाई, मग आपल्यामधली मैत्रीचा हा मी शेवट समजू का. आयनने राकेशवर गुगली टाकली, कारण तो त्याच्याविषयी किती सिरियस आहे हे त्याला चांगलंच माहिती होतं. राकेश त्या अडखळत्या परिस्थितीत ही त्या गोष्टींनी भारावून गेला. त्याने आयनचा हात पकडला आणि ते दोघे त्या बारच्या बाहेर पडले. तिथे पोचताच आयनने एक कॉल केला आणि तो बोलू लागला. त्याने ड्रायव्हरला बोलाविले होते. काही वेळातच ड्रायव्हर तिथे आले सुद्धा होते. आयनने राकेशच्या गाडीची चावी ड्रायव्हरला दिली आणि तो राकेशला घेऊन स्वतःच्या गाडीत बसला आणि ते सरळ देशपांडे बंगल्यासाठी निघाले. राकेश काही वेळातच झोपी गेला होता. आयनला मात्र चिंता होत होती, ती म्हणजे आराध्याची, कारण तो राकेशच्या स्वभावाशी चिरपरिचित होता. तो स्वतःशीच पुटपुटला, भाईने वहिनीला काही केलं तर नसेल ना. आणि परत म्हणाला, माझा भाई इतका पण क्रूर नाहीये. ते देशपांडे हाऊसला पोचले. राकेश शांत झोपलेला होता. आयनने त्याला उठवीत बोलला. आयन म्हणतो, भाई उठ, घर आलंय, चल आत. राकेश ही झोपेतच पुटपुटला. राकेश म्हणतो, नाही नको, मला अजून प्यायची आहे. आयनला कळत होतं तो आता खूप जास्त नशेत आहे. त्यामुळे आयनने त्याला कसं तरी ओढत ताणात नेण्याचं पसंत केलं. आता रात्रीचे 1 वाजले होते. ते दोघेही घरात एंटर झाले. आयनला त्याला ओढत नेण्यात त्रास होत होता, कारण राकेश हा फक्त नावापुरता राकेश नव्हताच, तर तो शरीरानेही मोठाच होता. त्याचे मसल्स वगैरे तरी इझिली कोणत्याही मुलीला अट्रॅक्ट करतील असेच होते, पण त्याचं ते भारदस्त शरीर ज्याच्यावर पडलं होतं तो मात्र त्या वजनाने त्रासला होता. त्याने कसं तरी ओढत ताणात त्याला त्याच्या रूमपर्यंत आणलं. आराध्या थकलेली होती, त्यामुळे ती कधीच झोपी गेली होती. आयनलाही वाटलं ती झोपली असेल, पण काय करावं, दार ठोकावं तर आवश्यक होतं. त्याने ते ठोकावलं सुद्धा. दाराच्या आवाजाने नाईलाजास्तव तिला उठावं लागलं. ती आधी तरी खूप जास्त भिली, पण तिने विचार केला राकेश असेल आणि ती दार उघडायला गेली. समोर राकेश तर होता, पण तो ज्या अवस्थेत होता ते खूप भयंकर होतं. ती तर त्याला पाहतच राहिली. अनपेक्षितपणे आयन समोर आला आणि म्हणाला, वहिनी सांभाळा भाईला, बाकीचं उद्या बोलू.
तिने राकेशला एका कडेने पकडलं. तिचे ते इवले इवले हात त्याला पकडायला अर्थातच पुरेसे नव्हतेच, पण आयनच्या मदतीने तिने राकेशला कसे तरी बेडवर लोटले आणि आयन तिथून टाटा बाय बाय करत निघाला. आणि आता परीक्षा सुरू झाली ती आराध्याची. तिला तर काय करावं काहीच सुचत नव्हतं. तो झोपेतच होता. त्याचे पाय बेडच्या खाली होते, तर हात दोन्ही पसरलेले होते. तिने त्याला वरती सरकविण्याचा प्रयत्न तिने केला, पण तो त्याच्या अवाढव्य शरीरामुळे फोल ठरला होता. थकून तिने त्याला तसेच सोडले आणि त्याला पांघरून घालून तीही झोपी गेली. सकाळचे 6 झाले होते. उन्हाच्या तिरपेने राखीची झोप उघडली होती, पण रात्रीची जास्त झाल्यामुळे त्याचं डोकं जड झालं होतं. त्याने अचानक नजर वळविली तर आराध्या त्याच्या शेजारी झोपलेली होती. तो खाडकन जागा झाला. अगदी बेडवरून उठूनच बसला. तसं ब्लँकेटही साईडला झालं. ती झोपलीत होती, पण अगदी गुंडाळून, जशी तिथे काहीही जागा नसल्यासारखी ती झोपली होती. त्याला मात्र काय चाललंय याचा विचार करून तो परत तापेल याची शक्यता वाढली. तिला पाहून त्याला वेगळीच फिलिंग्स आली, पण त्याने त्याच्यावर कंट्रोल केलं व तिथून सरळ आंघोळीला निघून गेला. काही वेळातच तो बाहेर आला. तो पण आराध्या मात्र अजूनही झोपेतच होती. त्याने घड्याळाकडे पाहिले. 7 वाजले होते. त्याने तिला उठवायचे ठरविले आणि त्याने तिला तिच्या दंडाला पकडून हलवायला सुरुवात केली. तशी ती काही सेकंदातच ओरडायला लागली, मम्मा, अक्षय, झोपू द्या ना मला, नाहीतर मी डॅडला सांगेन तुम्ही मला झोपू देत नाही म्हणून. राकेश म्हणतो, काय बडबडत आहे ही? अचानक हिला काय झालं? राकेशच्या तोंडून शब्द निघाले. त्याला कळलं होतं की ही इतक्या लवकर तर ती मुळीच उठणार नाही. त्याने प्रयत्न करणे सोडून दिले. काय घडलं होतं काल रात्री की ज्या कारणानं त्याला इतका त्रास होत होता? ती म्हणजे आराध्या. तिला तो रात्रीपासून काहीही बोलला नव्हता. खरं तर त्याला या सर्वामुळे खूप राग आला होता, पण जेव्हा तो मुंह दिखाई नंतर वर बेडरूममध्ये आला तेव्हाच त्याने त्याच्या एका खास माणसाला कॉल करून सायलीच्या जागी आराध्या का बसली याबाबत शोध घ्यायला सांगितले. आणि त्याने सुद्धा अवघ्या अर्ध्या तासात सगळी माहिती गोळा केली आणि राकेशला सांगितली होती. तो हवं तर हा सवाल आराध्याच्या वडिलांना सुद्धा करू शकत होता, पण त्याने ते टाळले व हे त्याच्या खास माणसावर सोपवले. त्याच्यात जी माहिती त्याच्या हाती लागली त्यामुळे त्याचा आराध्यावरचा राग कमी झाला होता आणि तो नवीनच काहीतरी प्लॅन करीत होता. त्याचं विचारात तो घराबाहेर पडला होता. मात्र ड्रिंकमुळे ते सगळं गडबडत होतं. तो रेडी होऊन खाली आला. सरस्वती तिथे आधीच हजर होती. तिने नाटकीच आवाजात तिला हाक मारली. सरस्वती म्हणते, राकेश बेटा, मी काय म्हणते, जे झालं ते झालं. पण आता तुला आराध्यालाच तुझ्या पत्नीचा दर्जा द्यायला हवा. काय आहे आज तिचा पहिल्या रसोईचा दिवस आणि तू तिला खाली घेऊन सुद्धा आला नाहीस. ते बोलणं इतकं नाटकी होतं की राकेशला त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया देण्याची इच्छा झाली नाही. तो सरळ डायनिंग टेबलावर जाऊन बसला आणि त्याने एक आवाज लावला. राकेश म्हणतो, भीमा काका, अजून किती वेळ? मला नाश्ता हवाय. भीमा भीत राकेशच्या समोर आला आणि त्याने बोलायला सुरुवात केली. ते राकेश बाबा, सरस्वती बाईसाहेब म्हणत होत्या की आज मालकीनबाईंची पहिली रसोई आहे, तर त्या बनवतील सगळं म्हणून. आज काहीच नाही बनवलं मी. भीमाच्या शब्दात फार भीती दिसत होती. राकेशला मात्र काय करावं काहीही सुचलं नाही, कारण रात्रीच्या ड्रिंकने आधीच त्याचं डोकं दुखत होतं. त्याने आयनला कॉल केला. तो आवरत होता. राकेश म्हणतो, हॅलो आयन, काय करीत आहे? खाली ये. आयन म्हणतो, भाई आलोच, थांब जरा 5 मिनिट. राकेश म्हणतो, लवकर ये, मी खाली आहो. आयन घाईघाईतच खाली आला. आराध्यालाही जाग आली होती. तिने घड्याळाकडे बघितलं तर 7:30 झाले होते. अरे देवा, खूप उशीर झालाय. आतापर्यंत तर मला खाली जायला हवं होतं. हा विचार करू लागली आणि उठून ती सरळ तिच्या बॅग्सकडे धावली. त्याच्यातून एक ड्रेस तिने पटकन सिलेक्ट केला आणि ती धावपळतच आंघोळीला गेली. सरस्वती म्हणते, आयन वरती जा आणि आराध्याला घेऊन ये. मला वाटतंय राकेशने तिला तिच्या पहिल्या रसोईबद्दल सांगितलेलं नाहीये. ती अजून आली नाहीये. राकेश मध्येच बोलला. राकेश म्हणतो, नाही, नको, असू दे, येईल ती नंतर. आपण बाहेर करू, चल. आयन म्हणतो, भाई, काय नको ते बघ, वहिनी आल्या सुद्धा. आयन जिच्याकडे बोट दाखवत बोलला. फार सुंदर दिसत होती ती. गडबडीतच खाली आली होती. आता पुढे काय करावं हे मात्र तिला माहिती नव्हतं. ती खाली आली आणि इकडे तिकडे पाहायला लागली. राकेशही तिच्याकडेच पाहत होता आणि सरस्वती तिचा सुरू होता काहीतरी प्लॅन. काय करायचं होतं तिला ते तर तिलाच माहिती. ती घाईतच आराध्याजवळ आली आणि लटकेच हसत म्हणाली. सरस्वती म्हणते, आराध्या, मी काय म्हणते, तू सायलीच्या जागी का बसलीस? ही स्टोरी नंतर सांगशील. आता ह्या घरची सून झालीये ना, तर पहिली रस्म पूर्ण कर. राकेश आणि आयन नाश्त्याची वाट पाहत आहे. लवकर जा आणि काहीतरी गोड बनवून आण बरं का. किचन त्या दिशेने आहे.
तिच्या ह्या बोलण्यात आराध्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते, कारण तिला शिरा सोडता तर काहीच करिता येत नव्हतं. तिने एक नजर राकेशकडे पाहिलं आणि ती सरळ किचनकडे निघाली. आई ती आत गेली आणि रवा शोधू लागली. तितक्यात भीमा आत आला. त्याने तिला विचारले, मालकीनबाई, काय पाहिजे तुम्हाला? काय शोधताय तुम्ही? ती हळूच नाजूक आवाजात म्हणाली, काका, मला रवा हवाय. भीमा काका बोलले, मालकीनबाई, पण सरस्वतीबाई साहेबांनी तर इथे दूध काढून ठेवलंय खीर बनवण्यासाठी. तितक्यात तिचं लक्ष किचन डोअरकडे गेलं. राकेश तिथे उभा होता. तिला तर सुचलंच नाही हा इथे काय करतोय. तर ती काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. राकेश म्हणतो, काही नाही, फास्ट शिरा कर प्लीज, मला जायचंय. आराध्याने हो केलं आणि ती तयारीला लागली. आयन मात्र जबरदस्त कन्फ्यूज झाला होता की हा असा का वागत आहे. याला ह्याचं लग्न दुसऱ्याच मुलीसोबत झालंय या गोष्टीचा काहीच फरक पडत नाहीये का. तिने फटाफट शिरा तयार केला आणि तिने सर्व करायला घेऊन आली. ती शिरा घेऊन आली. सरस्वतीबाईंचा तर मूडच ऑफ झाला, कारण त्यांना वाटत होतं की जर तिला खीर बनवायला लावली तर त्याला उशीर लागेल आणि राकेश तिच्यावर ओरडेल. पण तिने तर शिरा बनवून सगळा प्लॅन चौपट केला होता. पण अजूनही आयनला माहीत नव्हतं की तो कशामुळे शांत झाला होता. राकेश मात्र तिचा शिरा पाहून हसत होता. त्याच्यातील एक पण बदाम किंवा काजूचे तिने काप केले नव्हते. राकेश डायनिंगवर बसलेला होता. आयन ही शिरा कधी त्याच्या पोटात पडतो यासाठी हावराटासारखा आराध्याकडे बघत होता, कारण आयनला गोड म्हणजे जीव की प्राण. तो गोड खायला कधीच नाही म्हणायचा नाही. राकेशला मात्र गोड आवडायचं नाही, पण करणार तरी काय. त्याने शिरा खाऊन पळ काढायचं ठरविले. तिने सर्वात आधी एक प्लेटमध्ये शिरा काढले आणि ती आयनला पाहून बोलले, देवघर कुठे आहे? तो तिला इशारा करतो. ती देवघरात जाते आणि देवासमोर नैवेद्य म्हणून शिरा ठेवते आणि पाणी फिरवून हात जोडते आणि मनातच म्हणते, देवा, मला तरी असं वाटतंय की राकेशला मी बिलकुल आवडत नाही आणि जर असं असेल तर त्याने मला डिवोर्सही दिला तरी चालेल, पण काहीही चुकीचं होतं कामा नये देवा. तसं म्हणून ती परत फिरली. सरस्वतीबाई म्हणाल्या, मी काय म्हणते आराध्या, तुला आधी राकेशचा विचार करायला हवा. ते देवाला नैवेद्य वगैरे जे काही आहे ते घरातील नौकर पाहून घेतील. तितक्यात एका आवाजाने सरस्वतीबाई गप्प झाल्या. देवाला नैवेद्य वाढवायचा हक्क फक्त देशपांडेच्या सुनेला आहे. या घरच्या मालकिनीला कुण्या नोकराला नाही. सर्व त्या आवाजाच्या दिशेने रोखून पाहू लागले. तो आवाज येता सरस्वतीबाईंना तर घामच फुटला. दारावर राधाबाई उभ्या होत्या. राकेश आणि आयनच्या आक्कासाहेब आणि सरस्वतीच्या मनगुटीवर टांगती तलवार. सरस्वतीला तर शब्द फुटले नाही. आयन आणि राकेश मात्र धावतच आक्कासाहेबांच्या पाया लागायला गेले. आक्कासाहेब म्हणाल्या, मला असं वाटतंय राकेश की तुला माझ्या आशीर्वादाची काहीच गरज नाहीये. राकेश म्हणतो, असं का बोलत आहात तुम्ही आक्कासाहेब? मला कळत नाही. मला तर तुमच्या आशीर्वादाची लाईफ टाईम गरज आहे. आक्कासाहेब म्हणाल्या, बरं मग लग्नाला माझ्या येण्याची वाट का नाही पाहिलीस? राकेश म्हणतो, आक्कासाहेब, घाईघाईतच झालं हे सगळं, नाही तर नक्कीच सांगितले असते तुम्हाला. आराध्या मात्र टकमक त्यांच्याकडे पाहत होती आणि आक्कासाहेब सुद्धा आराध्याला पाहत होत्या. आक्कासाहेब म्हणाल्या, शांत हो राकेश, मी तर गंमत करीत होते. आणि हो, इतकी सुंदर मुलगी बायको म्हणून आणशील तर मला नाही वाटत तुझ्यावर रुसायला पाहिजे. आक्कासाहेब म्हणाला, छान दिसतेस ग, अगदी देशपांडेंची सून. आराध्या आक्कासाहेबांच्या पाया पडली. त्याही तिला प्रेमानं म्हणाल्या, सौभाग्यवती भव. राकेशने स्माईल दिली आणि तो म्हणाला, या ब्रेकफास्ट करूयात. आराध्याने आक्कासाहेबांना प्लेट दिली. त्या तर बघतच राहिल्या. बदाम आणि काजू कट सुद्धा केलेले नव्हते, पण तरीही त्यांनी घास घेतला. शिरा बऱ्यापैकी झाला होता. त्यांना जरा हसूच आलं आणि त्या म्हणाल्या, बेटा, नाव नाही सांगितलंस तू? आराध्याच्या आवाजात भीती साफ झळकत होती. आक्कासाहेब म्हणाल्या, आराध्या, शिरा छान झालाय बरं का, पण बदाम काजूचे काप करायला हवेत. हो, आणि स्वयंपाक मी शिकवेल हा तुला. आक्कासाहेबांना तिच्या त्या काप न करण्याहून कळून चुकलं होतं हिला स्वयंपाक येत नाही म्हणून. आराध्यानेही क्षणार्धात होकारार्थी मान हलविली. पण आता आयन कंटाळला होता. तो लगेच बोलला, आक्कासाहेब, आता आम्ही खावा की वहिनींच्या हाताचा शिरा? सगळ्यांना हसू आलं, राकेशला सोडून. तो मात्र तसाच एक्सप्रेशनलेस बसून होता. आक्कासाहेब म्हणाल्या, खा ना मग, मी काय हात धरलाय की काय तुझा? ते दोघंही खायला लागले. गोड कसंही बनलं तरी आवडीने खाणारा आयन शिऱ्यावर तुटून पडला, तर राकेश एक एक घास जीव मुठीत ठेवून खात होता. हे आक्कासाहेबांना सुद्धा कळलं. आक्कासाहेब म्हणाल्या, राकेश, मला माहिती आहे तुला गोड मुळीच आवडत नाही. आराध्याचा मान ठेवून खाल्लास ना घासभर पुरे झालं, जा बाहेर काहीतरी खाऊन घे.
राकेशला तर जीवात जीव आल्यासारखं झालं. सरस्वतीला मात्र आता खूप राग आलेला होता. कारण जेव्हा पण अक्कासाहेब घरी येतात, मग घराची सारी सूत्रं त्यांच्या हाती असतात आणि ती बनवते एक अडगळीतली वस्तू. अक्कासाहेब म्हणाल्या, "राकेश, तुम्ही दोघेही ऑफिसला जात असाल, पण जरा लवकर या." म्हणते, "नाही म्हणजे मला तुमच्या दोघांशी खूप काही बोलायचं आहे आणि रिसेप्शनची डेट पण काढावी लागेल ना." राकेशला म्हणायचं होतं की रिसेप्शन नको, पण त्याने ते बोलणं टाळलं आणि तो मान हलवीत बाहेर निघून गेला. आराध्याला काय करावं ते सुचत नव्हतं. ती परत रूममध्ये जायला निघाली. त्यावर अक्कासाहेब बोलल्या, "अगं, असं काय करतेस? थोडं खाऊन घे, नंतर जा रूममध्ये." तिने नाश्ता केला आणि रूममध्ये निघून गेली. राजेशही ऑफिसमध्ये आला होता, त्यामुळे सगळे आश्चर्यचकित झाले होते आणि सगळे एम्प्लॉई कुजबूज करीत होते. ती म्हणजे लग्नाचा दुसऱ्याच दिवशी कोण येतं ऑफिसला? बॉस तर प्रत्येक गोष्ट हटकेतच करतात. आता हे केलं त्यात काय विशेष? तितक्यात तो समोर आला आणि ही सर्व कुजबूज थांबली. आराध्या रूममध्ये आली आणि तिने घरी कॉल केला. संध्याताईंनी कॉल रिसीव्ह केला. तशी ती ढसाढसा रडायला लागली. संध्याताईंना काय झालं कळालं नाही. संध्याताई म्हणाला, "अगं काय झालं आराध्या? रडत का आहेस बेटा? सांग मला. सगळं तुला कुणी काही बोललं तर नाही ना तिथे?" आराध्या काहीच बोलली नाही. संध्याताई म्हणाल्या, "अगं बोलशील का? काही आम्ही येऊ का तिकडे?" आराध्या म्हणते, "मम्मा काहीही झालं नाहीये. मला तर तुमची आठवण येत आहे. म्हणून रडू कोसळलं गं." नाही म्हणजे आराध्या खरंच तर बोलत होती. काहीच तर वाईट झालेलं नव्हतंच ना तिच्यासोबत. मग ती रडत का होती? खरंच तिला आठवण येत होती की काही दुसरंच होतं तिच्या मनात? ती काय बोलावं हा विचार करीत होती. संध्याताई म्हणाल्या, "काय मग रिसेप्शनबद्दल काय ठरवलं गं तिकडे?" "नाही म्हणजे आम्हाला ही राकेशच्या समोर यायला जरा विचित्रच वाटत आहे. काय बोलावं, काय सांगावं कळत नाहीये. पण शेवटी लग्न झालंय तुमचं, तर बोलावं तर लागणारच ना आम्हाला. तुला विचारलं का गं त्याने काही?" आराध्या म्हणते, "नाही मम्मा, अजून तर काही विचारलं नाही. पण मम्मा भीती फार वाटत आहे." राकेश खूप चिडलेला वाटत होता कालपासून आणि रिसेप्शनचं काहीही ठरलेलं नाहीये. अजून ठरलं की कळविते तुम्हाला. संध्याताई म्हणाला, "बरं बाई, ठीक आहे. आता तुला तरी काय म्हणावं? मी समजू शकते. काळजी घे स्वतःची. ठेव कॉल." सायलीमुळे फक्त 19 वर्षाच्या आराध्याला लग्न करावं लागलं या विचारानं संध्याताईला रडू कोसळलं. त्या फोन ठेवून अश्रू ढाळत तशाच बसून राहिल्या. राकेशही ऑफिसमध्ये गेला होता, पण त्याचं लक्ष मुळीच कामात नव्हतं. तो फक्त आराध्याचा विचार करीत होता आणि त्याला एक कल्पना सुचली. तो एक चांगला विचार होता. त्यामुळे ते सर्व अक्कासाहेबांना सांगावं हा विचार त्याने केला आणि त्याने अक्कासाहेबांना कॉल केला. "हॅलो अक्कासाहेब, मला तुमच्याशी काही बोलायचं. तुम्ही ऑफिसला येऊ शकता का प्लीज?" अक्कासाहेब म्हणाल्या, "घरी आल्यावर बोलणारच होते ना मी. मग आता कसली घाई? राकेश तू ये मग बोलू आपण." राकेश म्हणतो, "नाही अक्कासाहेब, हे जरा महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला इथेच यावं लागेल. अक्कासाहेब प्लीज." अक्कासाहेब म्हणाल्या, "बरं बरं आलेच. तू पण आजही हट्ट नाही हे सोडले राकेश." राकेश अक्कासाहेब तयार होऊन ऑफिसला निघाल्या. राकेश तर त्यांचीच वाट पाहत होता. त्या लवकरच पोहोचल्या सुद्धा. राकेशने त्यांना कॅबिनमध्ये बोलावून घेतलं. अक्कासाहेब म्हणाल्या, "आता बोल राकेश, काय झालंय?" राकेश म्हणतो, "अक्कासाहेब, तुम्हाला सांगताना भीती पण वाटत आहे, पण काय करू, तुम्हाला तर सांगावंच लागेल." आणि राकेशने काल झालेला सर्व प्रकार त्याने अक्कासाहेबांना सांगून दिला. त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं त्यांना. आराध्या आणि तिच्या घरच्यांचा खूप राग आला. त्या म्हणाल्या, "राकेश, हा तर धोका झालाय आपल्यासोबत आणि ह्यावर तू काहीच ॲक्शन का घेतली नाहीस? ती आराध्या किती भोळी दिसते आणि तिने हेच केलं?" राकेश म्हणतो, "नाही अक्कासाहेब, या सगळ्यात आराध्याची काहीही चूक नाहीये. चूक सायलीची आहे, जिने दोन्ही फॅमिलीला फसवलंय. आराध्या तर आपल्या दोन्ही फॅमिलीची इज्जत वाचवावी म्हणून वधू म्हणून माझ्यासोबत सप्तपदीची वचन घेण्यास तयारी झाली. आता हेच सत्य आहे की आमचं लग्न झालंय." अक्कासाहेब म्हणाल्या, "अरे पण ती फक्त 19 वर्षाची आहे, त्याचं काय?" राकेश म्हणतो, "त्याचाही विचार केलाय मी. अक्कासाहेब, मी तिला पुढचं एज्युकेशन कंप्लीट करावं हा सल्ला द्यायचा विचार करीत आहो. आणि हो, जर तिला मी माझ्या आयुष्यात फक्त एक फ्रेंड्स म्हणून जागा देईल, पत्नी म्हणून नाही. हवं तर ती माझ्याशी डिव्होर्सही घेऊ शकते. आता यावर तुम्ही तुमचं मत सांगा." अक्कासाहेब म्हणाल्या, "फार विचार करायला लागलास. तिचं एक पाऊल तुला तिच्या प्रेमात पडायला पुरेसे ठरलंय असं दिसतंय. पण तू जो निर्णय घेतलाय तो आवडलाय मला. माझं लेकरू नॉर्मल होतंय, दुसऱ्याच्या भावनांचा विचार करतोय, यावरून बेस्ट ते काय? मी बोलण्याचा प्रयत्न करीन हां तिच्याशी." राकेश म्हणतो, "थँक्स अक्कासाहेब, तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल." अक्कासाहेब म्हणाल्या, "बरं एक गोष्ट विचारू का राकेश तुला?"
राकेश म्हणतो, विचारा तुम्ही, यात विचारू म्हणण्याचं काय कारण? अक्कासाहेब म्हणाल्या, तुला सायली आवडली होती, पण फक्त चेहऱ्याने. पण तुझा आराध्याबद्दल काय विचार आहे? राकेश म्हणतो, अक्कासाहेब, काहीच विचार नाहीये. तिचं माझ्याशी लग्न जरी झालं असलं तरी ती अजून लहान आहे. तिला तिचं कॉलेज लाईफ जगायला मिळावं, मला तरी हेच वाटतं. आणि राहिला प्रश्न सायलीचा, तरी ती माझा पास्ट आहे. नको मला आता तो तिचा विषय. अक्कासाहेब म्हणाल्या, इतक्या लवकर कसा विसरलास रे तू तिला, सायलीला? राकेश म्हणतो, कारण अक्कासाहेब, मी चेहऱ्याला मुळीच महत्त्व देणारा नाहीये. बरं ते सगळं असू द्या, आलाच आहात तर रिसेप्शनबद्दल सांगतो. मला रिसेप्शन नकोय. आणि हो, आम्ही जितके दूर तितके बरे. तुम्ही लक्ष द्या तिच्याकडे, कारण मी काही दिवसांसाठी बाहेर जातोय. अक्कासाहेब म्हणाल्या, कुठे जातोय तू? तिला पण. राकेशने मधातच त्यांचं बोलणं थांबवलं. राकेश म्हणतो, मी ऑस्ट्रेलियाला जातोय. बिझनेसचं काम आहे. येईल मी 3 दिवसात. तुम्ही तेवढं मी सांगितलेलं बघा, जरा जमतंय का? अक्कासाहेब म्हणाल्या, बरं ठीक आहे, बघते जमतं का. हो. आणि हो, पण तुला एक वचन मागते, करशील पूर्ण? राकेश म्हणतो, काय करू सांगा ना. अक्कासाहेब म्हणाल्या, आराध्या आणि तू ज्या क्षणापर्यंत सोबत आहात, दुनियेच्या नजरेत नवरा बायको म्हणूनच राहायचं. राकेश म्हणतो, मी वचन देतो अक्कासाहेब, मी करेन तुमचं वचन पूर्ण. अक्कासाहेब म्हणाल्या, बरं ठीक आहे, मी येते आता. अक्कासाहेब घरी ह्याला निघाल्या, पण त्यांच्या मनात सारखा आराध्या आणि राकेशचा विचार येत होता. तिला राकेशच्या गोष्टीवर हसू आलं. किती विचार करतो आराध्याचा, आणि त्याला वाटतं की तो तिच्यावर प्रेम नाही करत. पण मी पण अक्कासाहेब आहे, त्याला ते म्हणवायला लावेलच. पण मला यात मदत कोण करेल? आणि तिला आईंची आठवण येते. इथे आराध्या आराम करून करून बोर झाली होती, म्हणून तिने एक डायरी काढली आणि काहीतरी लिहायला लागली. तिचं लिहिलेलं तीच वाचून स्माईल करते.